रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे नजीक असलेल्या रायगड जिल्हा परिषद पिगोंडे प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। 41 ते 50 इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एकाच शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलंय। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असताना वारंवार मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेलाच कुलूप ठोकलंय। जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। तर येत्या 26 जानेवारीपर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे। बघतोय की या ठिकाणी शाळेला कुलूप लावलेला आहे, विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलं आहे। पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। नेमका त्यांचा उद्रेक का झाला आहे, ते आक्रमक का झालेत, आपण जाणून घेतोय। सरकारचं धोरण सध्या तर मी सांगतोय, ठासून सांगतोय, या ठिकाणी खाजगीकरण वाढलंय, राजकीय खूप चालना मिळत आहे। खाजगी शाळा जेणेकरून जिल्हा परिषद शाळा कशा बंद होतील। या ठिकाणी शेतकरी, गोरगरीब, मोलमजुरी करणारे, विटेपट्टी काम करणे त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या आज या शाळेवर झडपीच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत। आणि त्यात ही आमची पिगोंडीची शाळा, जिथं आम्हाला एकूण आम्हाला गरीब पालकांना आधार येतो रायगड जिल्हा परिषद शाळेचा, आणि त्या ठिकाणी एकच शिक्षक असेल तर भविष्यात ही पण शाळा कधी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहे, असं चित्र मी बघत आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे कट्टर शिक्षण अधिकाऱ्यांना आणि संपूर्ण शासनाला, या ठिकाणी अजून एक तरी आमचं शिक्षक नियुक्त करून द्यावा, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुठे हेळसांड होणार नाही आणि त्यांचं भविष्य ते घडवतील। शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, या रायगड जिल्ह्यामध्ये अशी बिकट अवस्था असेल तर मी सांगतोय की या ठिकाणी शिक्षण आम्हाला मिळणार नाही तर आम्ही भविष्यामध्ये उपोषण कमी पडणार असं मी पालकांच्या वतीने ठामपणे सांगतोय। रायगड जिल्हा परिषदला आणि पिगोंडा शाळेचे प्राथमिक शिक्षण संस्था एक म्हणजे युनिट आहे, प्राथमिक शैक्षणिक संस्था, यांनी दोघांनी एकत्र येऊन ताबडतोब याच्यावर अशी कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत, गटविकास शिक्षण अधिकारी असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, त्यांच्यापर्यंत हे आमचं आंदोलन पोहोचवावं आणि आमची मराठी शाळेला एक शिक्षक अजून तरी द्यावा, जेणेकरून आमची मुलं इथं घडतील, शिकतील आणि 10वी नंतर त्यांना कुठे जायचं जाऊ। पण रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा आहे, या शाळेला कुलूप ठोकलेलं आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झालेले आहे। एक शिक्षक आहे आणि एक शिक्षकाच्या खांद्यावर जो आहे तो 41 ते 50 विद्यार्थ्यांचा भार आहे। एवढ्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसा शिकवणार, त्यांचं भवितव्याचा प्रश्न आज पालकांना सतावत आहे। त्यामुळं लवकरात लवकर पिगोंडे शाळेला वाढीव शिक्षक द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर हा उंचावला जाईल, अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। 26 जानेवारीची मुदत या ठिकाणी दिलेली आहे। 26 जानेवारीपर्यंत शिक्षक आला नाही तर ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशा पद्धतीचा गर्भ इशारा या ठिकाणी संतप्त पालकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धम्मशील सावंत, न्यूज रिपोर्टर, रायगड, कोकण।